सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आज सुद्धा आपण आलेलो आहोत मंडळी नाशिक मधील इंदिरानगर मध्ये. आणि तुमच्यासमोर तुम्ही बघताय इथे रुखवत मांडून ठेवलेला आहे आणि या साईडला बक्षीस आहेत. रुखवत का बाबा की तुम्ही माहेरी आलात असं तुम्हाला वाटावं. चला तर मग आपण सुरू करूया. ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि त्यामध्ये आपण एक वाक्य देतो, ते वाक्य पटापटा 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 बोलून दाखवायचंय. वाक्य अत्यंत सोपं आहे, पण ते नुसतं पटापटा बोलून दाखवायचं नाहीये. तर मी ज्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीने ते बोलून दाखवायचंय. तयार आहेत सगळे? क्या बात आहे. वाक्य असं आहे, चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. तुमच्याकडूनच सुरुवात करूया आपण. ठीक आहे, घ्या ताई माईक घ्या. ताई तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव साधना जोशी. साधना ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष झालेली आहे. माहेर कुठलं? माहेर इथलंच इंदिरानगर. इंदिरानगर. आणि सासर? इंदिरानगर. माहेर पण इंदिरानगर, सासर पण इंदिरानगर. तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड. कधी झाला बघण्याचा कार्यक्रम आणि कुठे झाला, कसा झाला? आणि तो आमच्याच घरी झाला. तुमच्याच घरी झाला? भाऊजी आले होते आणि भाऊजींना तेव्हाच पहिल्यांदा बघितलं तुम्ही. आणि बघितल्यानंतर असंच वाटलं ना तुम्हाला, क्या बात आहे, हाच तो राजकुमार माझ्या स्वप्नातला. हो ना? लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला तुम्ही? मैंने प्यार किया. लग्नानंतर मैंने प्यार किया बघितलं तुम्ही. आणि तो बघून 30 वर्ष झाली आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप सुंदर. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी ऍग्रिकल्चर ऑफिसर आहे. ऍग्रिकल्चर ऑफिसर. आणि तुम्ही? मी बँकेत होती, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत. अच्छा. पण मुलीच्या दोन्ही मुली आहेत माझ्या, त्यांची लग्न झाल्यावर मग VRS घेतली. बरं. आणि माहेरी आई बाबा कुठल्या नावाने हाक म्हणायचे? हे साधनाच म्हणतात. साधनाच म्हणायचे. आणि भाऊजी? ते पण तसंच म्हणतात. नक्की? हो, साधना. नक्की. क्या बात आहे. तर ताई आता हे जे वाक्य आहे, चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला, हे वाक्य ना तुम्ही गात गात बोलायचं. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिटकला. चिटक गुळ चिटकच्या 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 टाळूला चिकूच्या टाळूला चिटकला. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिटकला. फटाफटा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिटकला. चिटक गुळ चिटूकच्या चिटुकच्या चिकूच्या चिटुकच्या चिकट गुळ चिटुकच्या टाळूला चिटुकला. चिटक गुळ चिकट चिटक गुळ नाही, चिकट गुळ. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिटकला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. रेखा सोनवणे. रेखा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 43. 43 वर्ष? हो. लग्नाला 43 वर्ष झाली आहेत. त्या बाद असं अजिबात वाटत नाही की 43 वर्ष झाली आहेत, हे की नाही? वा, खूप सुंदर. तर आता हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही त्या ताईनं सांगितलं होतं गात गात बोलायला, पण त्यांनी गायलं नाही. तुम्ही हे वाक्य गात गात बोला. हेच वाक्य. चिकट गुळ चिकूच्या आता मी टाळूला गात गात बोलायचं, माझ्यासारखं गा. माझ्यासारखं गायचं. हो, चालेल. मी म्हणतो तसं. रे. तुम्ही म्हटलं. बरं ठीक आहे. आता नाही बोलणार. अरे चिकट गुळ चिकट गुळ रे चिकूच्या टाळूला चिकटला. 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 चिकूच्या टाळूला गुळ चिकटला. चुकला, इथं चुकलं. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. लक्ष्मी सोनवणे. लक्ष्मी ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 18. 18 वर्ष झालेत लग्नाला. हा. काय प्रगती? प्रगती काय नाही, 4 मुलं आहेत. प्रगती काय म्हणलं तर 4 मुलं आहेत. आणि सासरी कुठला, माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे आई बाबा? मला अक्काच म्हणतात ते. अक्का. आणि भाऊजी?
भाऊजी सुनीता म्हणतात. सुनीता म्हणतात. आणि जेव्हा प्रेमात वगैरे असतील तेव्हा जास्त जरा सुनेच म्हणतात. सुन्या सुने. सुने सुने. कधी हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. हा कसं ते मी सांगतो. चिकट गोळ चिकवच्या टावला चिकटला. चिकट गुळ चिकूच्या टाळूला. अजून हसा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिपकला. चिपकला. 1 2 3 हा. चिकट गुळ. आणि आधी हसणं. बरोबर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सोनाली विकास खेरणार. सोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25 कंप्लीट झाले. 25 कंप्लीट झालेली आहेत. क्या बात आहे. माहेर कुठलं? माहेर नाशिक. माहेर नाशिक. आणि सासर? सासर कळवण नवी बेस. वा, व्हेरी गुड. अरेंज मॅरेज? अरेंज विथ लव. नंतर लव होऊन गेलं ना. अरेंज विथ लव. अरेंज विथ लव्ह हा. आहे, लव्ह विथ अरेंज नाही. नाही. अरेंज विथ लव्ह हा, म्हणजे हा. हे कसं काय, म्हणजे काय? अरेंज लग्न झालं नंतर मग आपोआप लव जातं. आपोआप होऊन जातं. ताई हे वाक्य आहे ना, नाचत नाचत बोलायचं. मी माईक धरू? ओके, हरकत नाही. नाचत नाचत. हा, व्हेरी गुड. 1 2 3 हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकट. ओहो. चिकट गुळ चिकूच्या टाळूला ये चिकटला. बात. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. बरं. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. अरे बापरे, हा, असं चिकटला. हा हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. काय सांगते? चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. बरं मग. चिकट हा? गुळ चिकूच्या टाळूला चिटकला. चिटकला? चिकटला. सॉरी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. अमिता नेरकर. आणि कसं वाटतं तुम्ही मगापासून तुम्ही इथे बघताय, कसं वाटतंय हा कार्यक्रम इथे येऊन, कसं वाटतंय? खूपच सुंदर. छान. आणि बरं, आता हे जे वाक्य आहे, ते वाक्य तुम्ही रागात बोलायचे. असं का? मला का राग? माझ्यावरच राखवायची वेळ. मी विनोदाला हसते, विनोदी सांगणार नाही. बरं, म्हणून तर गंमत आहे ना. आम्ही परस्पर विरोधी देतो. आम्हाला बघायचं तुम्ही कसे रागवतात. हा हा. आणि रागात समोर बघून. हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. हे रागात आहे. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. ओ ऐका ओ. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. चिकट गोल चिकूच्या टाळूला चिकटला असं बोला. हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. हे काय चाललंय तुमचं? त्या गुळातच पाणी झालं. पाणी. क्या बात आहे. रागात सांगितलं तर राग सोडून सगळं केलं त्यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रेखा संतोष कदम. रेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 32. 32 वर्ष झालेली. हो. आणि माहेर कुठलं? माहेर मराठवाड्यात परभणी. परभणी. क्या बात आहे. परभणीचे जगात जर्मनी, भारतात परभणी. हा, जगात जर्मनी आणि भारतात भारतात परभणी. पण खूप छान. ताई आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही लाजत बोलायचे. आता समोर भाऊजी उभे आहेत. हा, तुमचे अहो उभे आहेत आणि मी म्हणजे तुम्ही. हा, तसं करून दाखवायचे. हा, आणि लाजत मी त्यांना सांगते. हे बघा. अहो. आता 32 वर्ष झाले लग्नाला, ते एवढं येत नाही ना. अहो आत्ताच यायला पाहिजे. व्हेरी गुड. हा, अहो 3 आणि मग वाक्य. 3 हे फार महत्वाचे असतात. हा, लाजताना. हा, होऊन जाऊ दे आज काय ते. हा हा. 3 आहेत. हा. आहो. हा. हा? नुसतं करत राहणार आहात. वाक्य बोला. ते भाऊजी गेले निघून. आहो. हा. अरे बापरे. चिकट गुळ चिकूच्या टाळूला काय काय चिकटला. काय काय कोण कोणाला चिकटलंय? आहो. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चिकटला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि आजच्या या खेळाच्या विजेत्या आहेत त्या ताईंना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन ताई. क्या बात आहे ताई. या ताईंना द्या. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
आणि ज्यांनी अगदी अजिबात लाजल्या नाहीत, घाबरल्या नाहीत, खूप छान सादरीकरण केलं, त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन ताई. या हो ये बात चावी अजून संपलेली नाहीये. हा घ्या, एक कप घ्या. व्हेरी गुड. ओहो ये बात. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पहिला नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला बक्षीस. ठीक आहे, तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देबा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देबा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. हे हा लवकर 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 बसून घ्या पटकन. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. इथे 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 लवकर मागच्या इथे ताई, मागच्या लवकर 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 लवकर. हा व्हेरी गुड गुड. ताई पुढे एक लवकर आहे. काय पुढे त्या साईडला? इथे 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 इथे. अरे इथे नाहीये. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन का मातू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला. हा पटकन पटकन बसून घ्या. हा लवकर 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 लवकर. तिथे तिथे त्या साईडला लवकर. इथे इथे बघा, या 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 साईडला इथे. म्युझिक प्लीज. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे कायको. नकू नकू काय ग सकू, 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 काय. आणि आजच्या आपल्या संगीत खुर्चीच्या विजेत्या आहेत या ताई, आपण त्यांना देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आता ह्याच आनंदात, आणि आता ह्याच आनंदात, ह्याच उत्साहात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या. आपली चूक भूल द्यावी घ्यावी हा भाग आता आपण करणार आहोत, आणि त्या भागामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे, आणि तो अबोला मला खरंच दूर करायचा आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वाती जाधव. स्वाती जाधव. कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? माझी एक मैत्रीण आली आहे इथे. इथे आली आहे. इथे आली आहे. तिला गेले 6 महिने मी पाहिलेलं नाही आहे, आणि मी विचार केला होता की मी आता हिच्याशी कधीच नाही बोलणार. हा जो तुमचा सब्जेक्ट आहे ना, हा मला एकदम मनाला असं भिडला, आणि मला असं वाटलं काय यार, म्हणजे एवढं छोटंसं आयुष्य कशासाठी आपण एवढा अबोला केला आहे. पण ठीक आहे, 6 महिन्यानंतर का होईना ती मला इथे दिसली आहे, आणि मला तो चान्स मिळतोय की मी तो अबोला तिच्यासोबत दूर करू शकते. तर खूप छान वाटेल मला जर ते झालं तर आज. म्हणजे तुम्ही मैत्रिणी 6 महिन्यानंतर आमच्या ह्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे आलात. खरं तुम्हाला माहिती नव्हतं, आणि त्या ताईंना मला पण- अजिबात माहिती नाही. मी आत्ता जस्ट आली आणि मी तिला बघितलं, आणि मला एक शब्द मनात असं वाटलं की अरे यार, आता ही पण आली, म्हणजे हिला आता कशी रिॲक्शन द्यायची. पण
कार्यक्रमाचा सब्जेक्ट बघितला आणि वाटलं की वाय नॉट. क्या बात आहे. बघा हेच असतं आमचं की ना, हे की नाही, म्हणजे बघा एक फक्त निमित्त हवं असतं आणि आपले हे जे रुसवे फुगवे आहेत, गैरसमज असतात ते दूर करायचे असतात. पण ताई खरंच खूप छान वाटलं की तुम्हाला हे इथे येऊन सांगावंसं वाटलं आणि त्यासाठी तुम्ही 6 महिने घालवले. ती चूक झाली आहे खरंच, पण आता मला खरंच मनापासून रिअलाइज झालंय की मला तो अबोला इथून पुढे कंटिन्यू नाही करायचा. मला तिच्याशी परत मैत्री हवी आहे. मग आम्हाला त्या ताईंना इथे बोलवायचंय. कोण आहेत त्या ताई? त्यांना इथे तुम्हीच बोलवा, तुम्हीच हाक मारा आणि त्यांना इथे बोलवायचंय. जानवी ताई पण मला एक फक्त विचारायचं आहे की त्याच्या आधी 6 महिन्यांपूर्वी तुमचं मैत्री कशी होती, म्हणजे किती घट्ट होती? म्हणजे आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निदान एक फोन तरी एकमेकींना असेल. तिची आणि माझी मुलगी ऑलमोस्ट सेम एजची आहे, पण त्या छोट्याशा इन्सिडेंटमुळे आम्ही दूर गेलो एकमेकींपासून. काय होता तो इन्सिडेंट? आणि मला हे ह्या ताईंकडनं ऐकायला आवडेल की ताई 6 महिन्यांचा हा अबोला आहे आणि 6 महिन्यांपूर्वी असा काहीतरी इन्सिडेंट काहीतरी घडलं की त्याच्यामुळे तुमच्यामध्ये अबोला निर्माण झाला. मुलीसोबतच्या होत्या, मुलीसोबत एकत्र खेळायच्या वगैरे, पण काय झालं मध्येच अचानक मुली आल्या भांडत. मला माझी मुलगी योग्य वाटली, तिला तिची मुलगी योग्य वाटली, त्यामुळे मी माझ्या मुलीचंच म्हणणं, मला तिचंच म्हणणं परफेक्ट वाटलं, तिला तिचं म्हणणं, मग त्यामुळे नको आज जाऊ नको तिच्यात खेळायला. म्हणजे अशा क्षुल्लक गोष्टी. 6 महिन्यानंतर जेव्हा ताईंना तुम्ही पहिल्यांदा बघितलं काय आलं होतं मनात? बघणं होतं कारण एरियात एकच आहे, पण मग असं बघून न बघितल्यासारखं की नाही मी आता तुला ओळखत नाही, माझा वाट वेगळी, माझी वाट वेगळी, मी वेगळ्या वाटेने जाणार. कशाला उगाच आपल्या मुली एकत्र परत येणार खेळणार. पण आल्यावर त्यांना जेव्हा म्हटलं जागा नाही का, त्यांनी आम्हाला नेमक्या चेअर तिथंच टाकल्या, म्हणून आता बसण्याशिवाय. म्हणजे तुम्ही बसलात पण जवळ त्यांनी आम्हाला म्हणजे नियतीच्या पण मनात होतं की तुमच्यातला हा अबोला आज दूर व्हावाच. खरंच खूप छान वाटते. आज 6 महिन्यानंतर का होईना पण तुम्ही पुन्हा एकत्र आलाय, तुम्हाला बोलावंसं वाटतंय आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय. काय ताईंचा स्वभावाबद्दल काय सांगाल तुम्ही? तिचा स्वभाव कसा आहे? ती खूप छान आहे, फार केअरिंग आहे ॲक्च्युली आणि सेन्सिटिव्ह पण खूप आहे. म्हणजे जितकी मी लगेच काही गोष्टी लेट गो करते तशा ती मनात धरून ठेवते. तर मी तिला इथून पुढे रिक्वेस्ट करेल की प्लीज यार इथून पुढे ना छोटे छोटे गोष्टी आपण दोघींनी धरायचं नाही आणि कंटिन्यू सोबत राहायचं. आता सॉरी इथून मागे जे 6 महिने झालं, प्लीज सॉरी, माझ्या ह्या पुढे होणार नाही. एकमेकी दोघींना सॉरी म्हणतात. एक छान मस्तपैकी झप्पी झाली पाहिजे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आज तुम्ही दोघी इथे माहेरी आलेले आहेत. तुम्ही दोघेही तुमच्या मनातली गोष्ट ही खंत बोलून दाखवली. तुमचा अबोला दूर झालेला आणि खरंच खूप छान वाटतंय. आज प्रत्यक्ष आमच्यासमोर हा अबोला दूर झालेला आहे आणि तो दूर करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. पण आज इथे तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला दोघींनाही असंच पाठवणार नाहीये. तर ताई तुमची ओटी भरली जाणार आहे आणि तुमची ओटी ही ताई तुमची सख्खी मैत्रीण जीवाभावाची ही तुमची ओटी भरणार आहे. वा, सोने पे सुहागा. क्या बात आहे, व्हेरी गुड. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. आणि ताईंनी तुळस दिलेली आहे तुम्हाला. पण आज ताई आज अबोला दूर गेलाय, ओटी भरली गेली या ताईंकडूनच. कसं वाटतंय? मला तर खूप आनंद झाला आणि आयुष्याचं एक एपिसोड कंप्लीट झाल्यासारखा वाटतोय. कारण की किती छोटं आयुष्य आहे आणि कोणाशी अबोला धरून काय करायचंय नाही का. बरोबर. तर माझी मैत्रीण मला परत दिली तुम्ही, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. ताई तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगाल? तुळस ही तर पवित्र आहे. पवित्र मैत्रिणीचं नातं हे आज त्याच्याद्वारे ती जशी जशी बहरेल तशी तशी आमची मैत्रीही छान भरत जाणार आहे. आणि हे सर्व झालं हे आपल्या सण मराठीमुळे. ह्याचंच खूप छान वाटतं आहे. हे सर्व भावामुळे घडलं, त्यामुळे भावाचे पण खूप खूप आभार. थँक्यू. अरे खूप छान. असेच छान तुम्ही राहा. एक छान पुन्हा एकदा जादूची झप्पी घ्या आणि तसेच जा. तसे हां एकमेकांच्या हा व्हेरी गुड. या क्या बात आहे. असेच पुढे या, असेच या. व्हेरी गुड. हो हो, क्या बात आहे, सुंदर. हां
अगदी मनापासून प्रामाणिकपणे सांगा, कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? कसं कसं वाटतंय? संगीत खुर्ची खेळून कसं वाटतंय? बालपणात जाऊन कसं वाटतंय? आता परत घरी जाताना कसं वाटतंय? घरी जायचं नाहीये? नाही जायचंय? मला पण असंच वाटतं की ताईनो तुम्ही जाऊच नका घरी. पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे इथे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. अरे मग बजाव होऊ दे कल्ला. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.